नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सावली तुमच्या मागे तेव्हाच पडते जेव्हा तुम्ही पुढे पुढे चालता. तुमचा आजचा दिवस आनंदात जाओ. तर आजचा विषय आहे गुरुवारची नित्यसेवा किंवा स्वामी सेवा. तर गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि श्री स्वामी समर्थांच्या उपासनेसाठी खूप पवित्र मानला जातो. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा संकटातून मार्ग काढण्यासाठी 11 गुरुवारची संकल्पयुक्त सेवा करणे खूप प्रभावी मानले जाते. या सेवेचे काही नियम आणि विधीसुद्धा आहेत. संकल्प. गुरुवारी सकाळी संध्याकाळी देवासमोर बसून तुमची इच्छा 11 गुरुवार संकल्प करून तुमची इच्छा सांगायची आहे. पूजेचे साहित्य. त्यासाठी स्वामींचा फोटो, पिवळे फूल, गंध आणि गोडाचा नैवेद्य साखर किंवा गूळ खोबरे दाखवावा. गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताचे 11 अध्याय किंवा स्वामी समर्थ मंत्राचा 108 वेळा जप करावा. तारक मंत्राचा 11 वेळा किंवा 21 वेळा जप करावा. 11 गुरुवार पूर्ण झाल्यावर यथाशक्ती दान किंवा गरजू व्यक्तींना भोजन द्यावे. तुम्हाला खूप विशिष्ट समस्येसाठी, उदाहरणार्थ नोकरी, आरोग्य, कौटुंबिक अडचण असे काही भासल्यास ही सेवा अत्यंत प्रभावी मानली जाते. महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सुरुवात करावी. पहिल्या गुरुवारी संकल्प करावा. 3 महिने फक्त शाकाहार करायचा आहे आणि गुरुवारी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करायचे आहे. गुरुवारी स्वामींची मूर्ती असेल तर तिला अभिषेक घालायचा आहे आणि फोटो असेल तर तो स्वच्छ कपड्याने धुवून त्याला गंधफूल अक्षता व्हायच्या आहेत. या दिवशी शक्य होत असेल तर पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे. गुरुवारी आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ करायचा आहे आणि त्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. गुरुवारी गुरुचरित्राचा 14वा किंवा 18वा अध्याय वाचायचा आहे. गुरुवारी 11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. स्वामी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करून फोटोला हार घालायचा आहे. गुरुवारी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि तोच नैवेद्य काही वेळानंतर घरातील सर्वजण खाऊ शकतात. नैवेद्य जर रोज दाखवला तर फारच उत्तम. रोज जमत नसेल तर गुरुवारी महाराजांना नैवेद्य नक्की दाखवा. गुरुवारी तुळशीला गाईचे कच्चे दूध वाहा. विष्णू सहस्रनामाचे पठण करावे किंवा ऐकावे. गूळ फुटाणे दान करा. गरजूला अन्नदान करा. कोणी आपल्यासोबत असो किंवा नसो नाराज होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही आहे. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ असा 108 वेळा मंत्र जाप करायचा आहे. अशा प्रकारे गुरुवारची सेवा करायची आहे. ही सेवा केल्यामुळे आपल्याला नक्कीच फळ प्राप्त होते. अशा प्रकारे तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.